नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला आपण बघूयात पुणे अपघातासंदर्भातले 9 महत्त्वाचे अपडेट्स. पुणे अपघात प्रकरणात ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचं उघड. ससूनमधील फॉरेन्सिक लॅब प्रमुख अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोळ आणि शिपाई अतुल घटकामुळेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. तर अपघात प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 अटके. डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकलं. दुसऱ्याच व्यक्तीचे ब्लड रिपोर्ट पोलिसांना पाठवले. डॉक्टर तावरे आणि अग्रवालचा प्रत्यक्ष संपर्क. सुट्टीवर असताना तावरेकडून डॉक्टर हळनोरला फोनवरून सूचना. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची धक्कादायक माहिती. पुणे अपघातातील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी श्रीहरी हळनोरला 3 लाखांची लाच. विशाल अग्रवालच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी रिपोर्ट बदलला. पुणे अपघातानंतर मविया आक्रमक. मंत्री शंभूराज देसाईंचा फोटो असलेले खोके आणि पैशांच्या नोटा घेऊन राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंची धडक. ललित पाटील प्रकरणावेळीच अजय तावरेवर कारवाई का केली नाही, यावेळी अब्रूनुकसानीचा दावा ठोकीन म्हणणाऱ्या शंभूराज देसाईंनी उत्तर द्यावं. सुषमा अंधारेंचं देसाईंना आव्हान. रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंचं आजचं आंदोलन म्हणजे स्टंटबाजी. आरोप करण्याआधी धंगेकरांनी पुरावे द्यावेत. विरोधकांचा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न. शंभूराज देसाईंची पुण्यातील मवियाच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या गाडीची पोलिसांकडून तपासणी. तर नियमित कोर्टाचे न्यायाधीश गैरहजर असताना अल्पवयीन आरोपीचा जामीन देणारे खासगी सदस्य असलेल्या न्यायाधीशांची आदेशावर सही. अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पहिला तक्रारदार पुढे. दत्तात्रय कातोरे यांचे अग्रवाल कुटुंबाकडे 84,50,000 रुपये पैसे मिळत नसल्यानं मुलाची आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची कातोरेंची तक्रार.